हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. आज आपण बिग बॉस सीझन 6च्या नॉमिनेशनबद्दल बोलूया. की आता तुम्हाला ठाऊकच आहे, उद्या भाऊचा धक्का आहे, विकेंडचा वार, तर कोण घराच्या बाहेर जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे, जे 9 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये लास्ट पोझिशनवर आहे रुचिका जामदार. सो तुम्हाला माहीतच आहे, ती एवढी म्हणजे घरामध्ये तिने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, फार निगेटिव्ह दिसते. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जसं बिग बॉस आहे, भांडणं करताय, तुम्ही करू शकता, बट द लँग्वेज शी इज युझिंग दॅट इज व्हेरी वर्स. सो बघूया आता आपण काय करतो. पण बिग बॉसला असेच कंटेस्टंट हवे असतात, तर तिचे घरातून निघण्याचे चान्सेस तर फार कमी आहे. पण सध्या ती 9व्या पोझिशनवर आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र ॲक्च्युली नाही आवडत आहे कोणाला ती जो गेम खेळते तो. नंतर 8 नंबरवरती आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके कळलं नाही, म्हणजे या आठवड्यामध्ये फार तो कमी बोलताना दिसतोय. त्याचा इन्व्हॉल्वमेंट पण कमी आहे. म्हणजे इकडे तिकडे सगळीकडे तो दिसतोय, पण त्याचा इन्व्हॉल्वमेंट कमी आहे. पण सध्या तो 8व्या पोझिशनवर आहे. 7व्या पोझिशनवर आहे राधा पाटील. सो तीच पण गेम चांगला खेळते, पण तिचे मे बी असं वाटतं की तिचे निघण्याचे जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहेत. पण ती खेळते, जिथे जिथे ती स्क्रीनवरती येते ती व्यवस्थित म्हणजे चांगला गेम खेळते. जसं म्हणजे तो विशाल ह्याला प्रभूला बोलत होता की तू येतो का आमच्या टोळीमध्ये, तर ती त्याला म्हणत होती विशाला असं नको बोलू, सगळे म्हणते की तुम्ही त्याला कन्व्हिन्स करतायत आणि वगैरे. तो शी इज टेकिंग स्टँड ऑल्सो. पण कसं आहे, ती टोळीमध्ये असल्यामुळे ती सगळ्यांच्या बिहाइंडच दिसते, म्हणजे बॅकफूटवरतीच दिसते, ती फ्रंटफूटवर दिसत नाही आहे. सो 7व्या नंबरवर आहे राधा पाटील. 6व्या नंबरवरती आहे अनुश्री माने. अरे बापरे, या आठवड्यात म्हणजे जसा पहिला आठवडा तन्वीने गाजवला, तर हा आठवडा तिनेच गाजवला आहे ऑफकोर्स. पण बघूया आता तिचं कसं होतं आहे. कारण पण एक आहे की तिने ना, म्हणजे तुम्ही भांडा, तुम्ही बोला, तुम्ही काही करा, पण तुम्ही ना डिसरिस्पेक्ट नका करू. ती ना राकेश बापटशी तू तू करून बोलते ना, तर कुठेतरी ते ऐकायला नाही बरं वाटत. कुठे आपल्या महाराष्ट्रीयनमध्ये कल्चर आहे की आपण जे आपल्यापेक्षा जे एल्डर आहेत, मोठे आहेत, त्यांना आपण तुम्ही वगैरे करून बोलतो, सर करतो, भाऊ बोलतो, दादा बोलतो, दॅट इज ओके. पण तू तू करून ते जे बोलते ना, ते आवडत नाही. तर तिचं जे लँग्वेज आहे आणि अननेसेसरी तिने जो ह्या आठवड्यामध्ये इश्यू केला, त्यामुळे तिचं नाही पटलं. पण बघूया आता काय होते तिचं. नंतर 5व्या पोझिशनवरती आहे दीपाली सय्यद. म्हणजे मोठं नाव आहे, पण ती कसं दोन्ही बाजूनी म्हणजे सगळ्यांबरोबर चांगली राहते इन शॉर्ट. आणि राकेश बरोबर म्हणजे सगळं सोनाली बोली पण तुम्ही लोकं त्याच्या गुडबुकमध्ये राहतात वगैरे, तर सगळ्यांशी ती गुडी आहे. तर तिचे तर जाण्याचे चान्सेसच नाही आहे. तर लेटस सी. नंतर सागर कारंडे, तोही चांगला खेळतो आहे. म्हणजे त्याचं सगळं मध्ये चालू आहे. जसा उमेदवारीचा टास्क होता, तर तो सगळं असं कॉमेडी करत होता वगैरे. तर बघून मजाच आली, कारण सगळेजण भांडण करत बसले तर एंटरटेनमेंट तर हवे ना. तर त्याचा थोडं कॉमेडी चाललेलं आहे, तर मजा येते बघायला. 3ऱ्या नंबरवरती आहे करण सोनावणे. तर तुम्हाला माहितीच आहे, त्याचं मोठं फॅन फॉलोईंग आहे, त्याची मोठा ग्रुप म्हणण्यापेक्षा त्याची मोठी गँग, म्हणजे लाईव्हवरती येत आहेत आणि त्याला पूर्ण सपोर्ट करत आहेत. तर तो पण चांगला खेळतो. पण या आठवड्यामध्ये त्याचा गेम एवढा चांगला नाही वाटला, म्हणजे तो फॉलोअर वाटला. म्हणजे दिवाळीच्या पण मागे बरोबर बोलतोय, प्राजक्ता पण बरोबर बोलते, राकेश बरोबर पण असतो, विशाल बरोबर, आणि म्हणजे सगळ्यांना तो समजावतानाच दिसतोय. तर लेटस सी. आता जस्ट आपले म्हणजे 2च आठवडे होत आहेत, पुढे बघूया कसा गेम होत होते. नंतर 2nd नंबरवरती आहे दिव्या शिंदे. तर दिव्या शिंदे पण कसं आहे, तिला सपोर्ट भरपूर मिळतो आहे. म्हणजे जेव्हा पण ती स्टँड घेते, तर ती फार छान बोलते. म्हणजे ती अगदी मुद्देसूद बोलते. आताही ती आणि त्यांनी बोलत होते की दोघांचं की सगळीकडे डबल गेम चालू आहे वगैरे. तर चांगली खेळते ती. बघूया आता तिचे तर चान्सेस नाहीच वाटत आहेत. फर्स्ट नंबरवरती आहे रोशन भजनकर. यांना भरपूर सपोर्ट मिळतो आहे. पण त्यांचं कसं गेम दिसत नाही आहे. म्हणजे आता हा जो गोणीचा जो टास्क झाला, त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा जो एकदम गडबडच झाली, कळलंच नाही कोणी गोणी उचलली. आणि सेकंड राऊंडमध्ये पण त्यांनी एकदम 3 गोण्या उचलल्या. तर त्यांना गेम कितपत कळतो आहे ते नाही कळत आहे. सो बघूया आता काय होतं आहे. कारण त्यांनी ज्या 3 गोण्या उचलल्या तिथे तो चुकला. त्यांनी एकच गोणी उचलून तो पळून गेला असता, तर कोणीच त्याच्या मागे, म्हणजे त्याचं जी बॉडी वगैरे आणि तो हीच स्ट्रॉंग आहे. सो त्याच्या मागे तो कोणीच गेला असं. पण त्यांनी ज्या 3 गोण्या उचलल्या, त्यामुळे मग दिव्यानी एक खेचून गेली, राकेशनी एक खेचून, नंतर ओंकारबरोबर झटापट झाली आणि त्यांनी एकदम जोराने खेचून घेऊन गेला आणि मग त्याच्याकडे गोणीच नाही राहिली. सो बघूया त्याचा गेम आता पुढे
जसं म्हटलं तसे जसे 10च दिवस झाले तर त्याप्रमाणे तर उद्या भाऊचा धक्का आहे तर बघायला मजा येणार आहे का भाऊ कोणाची शाळा घेत आहेत. आणि बघूया मग उद्या आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अशा सगळ्या बिग बॉसचं 6च्या सीझन 6च्या घडामोडीबद्दल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.